तर दोन्ही संघांसाठी चेंडूच्या सूचना अशा आहेत की जर पहिल्या ओव्हर मध्ये जर चेंडू मैदानाच्या बाहेर हरवला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल आणि सेकंड ओव्हर किंवा त्या पुढच्या ओव्हर मध्ये जर चेंडू हरवला किंवा ब्रेक झाला तर तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल याची नोंद घ्या। पहिल्या ओव्हर मध्ये जर चेंडू हरवला 4 ओव्हर आणि सर्व व्हॉलंटियरला सूचना करतोय की आपण आपल्या सर्व बाजूंनी जा आणि सुदाम धुळे या विनंती विजय भूमी संघाचे आपण 12th मॅन आहात सो प्लीज कम। 12वा खेळाडू विजय भूमी टीम प्लीज आपण 12th मॅन पाठवायचा। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय भूमी संघ गेल्या वर्षी हा संघ धोत्रेच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी इच्छुक होता पण गेल्या वर्षी हा संघ खेळू पण या वर्षी विजय भूमी संघाची इच्छा पूर्ण झाली आणि लढत त्यांची रंगणार ती मात्र चिकू 11 वावळोली या संघाच्या अगेन्स्ट। वावळोली टीमने आपला पहिला बॉलर कल्पेश इथून मार्गस्थ केला आणि सलामीची जोडी ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय भूमी संघ प्लीज खेळाडूंची नावे आम्हाला समजली पाहिजे सो प्लीज आपला एक एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी पाठवायचा आहे। अमोल ऑन स्ट्राइक असेल नॉन स्ट्रायकर एंडला ओमकार अमोल स्ट्राइक वरती आहे ओमकार नॉन स्ट्रायकर एंडला आहे आणि वावळोली टीम कडून पहिला बॉलर पॉवर प्ले मध्ये आलाय कल्पेश। पहिला बॉल पहिला चेंडू कल्पेशचा सुंदर चिकू 11 वावळोलीची अमोल पहिला चेंडू इथे मात्र डॉट खेळत असताना आजच्या दिवसाची सुरुवात ही डॉट बॉलने केली ती मात्र चिकू 11 वावळोलीच्या कल्पेशने। पॉवर प्ले मध्ये कल्पेश आलाय समोर आता अमोल एक नौका फलंदाज आहे प्रॅक्टिस चांगली आहे पण मैदानाच्या आतमध्ये त्याचं प्रदर्शन करणे गरजेचं आणि पहिला चौकार विजय भूमी या संघाचा पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल शॉट आहे पहिलाच गॅप मोठा होता कारण पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि कल्पेशचा हा खरं तर चुकीचा चेंडू होता फुलटॉस आला बॅटवर आणि पहिला चौकार आला विजय भूमी संघाचा बॅटर अमोलच्या माध्यमातून घेतलं धावा 4। सुंदर बॅटिंग एक चेंडू बॅटरचा एक चेंडू बॉलरचा पुन्हा एकदा कल्पेशचा प्रयत्न शरीरापासून दूर बॅट पासून दूर अमोलला मात्र इथून मात्र दुसऱ्यांदा बीट केला या षटकामध्ये 3 बॉल मध्ये 4 धावा एकच चौकार आलाय 2 बॉल डॉट काढले कल्पेशने चांगली रणनीती आहे 1 डॉट बाउंड्री डॉट आणि आता चौथ्या बॉल साठी राउंड द विकेटने ओव्हर द विकेटने कल्पेश मागे 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 खेचला आणि इथून कॅच पकडली कॅच अंपायर्स या ठिकाणी रेफर करतायत चेंडू तर पकडला पण एक्झॅक्ट चेंडू कुठे स्पर्श झाला हे पंचांनी रेफर केलंय पंचांनी रेफर केलंय एक्झॅक्ट कुठे काय झालं याचा आता इथून ऑब्झर्वेशन केलं जाईल आणि त्यानंतर डिसिजन तुम्हाला इथून सुपूर्द केला जाईल। तर बॅटर इथून सेफ असेल अंपायर इथून कंप्लीट केली आहे का 4 चेंडू आणि 5 धावा। ओमकार आता स्ट्राइक ची पोझिशन सांभाळेल आणि समोर येतो कल्पेश पहिलीच ओव्हर पॉवर प्ले तर षटक 4 बॉल मध्ये रन झालेत 5 फुल विजय भूमी चा ओपनिंग बॅटर ओमकार मैदानात हल्ला बॉल ठोकला षटकार धावा झाल्यात 5 चेंडू मध्ये 11 कमालीची टीम आहे अगदी सकाळी उठून शार्प 6:30 ला
7:30 ते 8 पर्यंत 1.5 तासामध्ये पॉवरफुल प्रॅक्टिस असते या संघाची आणि त्यानंतर पुढचा अभ्यास असतो आपल्या शैक्षणिक क्षेत्रातला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ओंकारने फटका टोकत रन्स आल्या त्यामध्ये टोटल 11. अंतिम बॉल फर्स्ट ओव्हरचा. फुल टॉस आहे हवेत आहे. धनराज कांबळे डाऊन दी बॉल पकडली कॅच. पहिल्या ओव्हर मध्ये दिला पहिला झटका. ओमकार बॅक टू द पॅव्हेलियन. बिग विकेट गॉन. टीम विजय भूमी. टीम स्कोर फर्स्ट ओव्हर मध्ये 1 विकेट 11 रन्स ऑन बोर्ड. 1 ओव्हर 11 रन 1 विकेट इथून आउट झाली ती मात्र ओमकार विकेट. सिक्सर खेचून मात्र ठिकाणी आउट झालाय. न्यू बॅटर प्रभाकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर चिक्कू 11 वावलोली टीम या ठिकाणी पहिल्या ओव्हर मध्ये कल्पेशचा वापर केला. आता सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज अमोल मोडक याचा वापर करत असताना प्रभाकर नवीन फलंदाज मैदानावरती उतरला आणि पहिला अमोल जो मात्र एका बाउंड्री सहित खेळतोय त्याच्या विरोधात आता अमोलचा वापर केलाय. पहिली ओव्हर मात्र विजयभूमी संघाच्या स्कोर कार्ड मध्ये 11 धावा जॉईन करून गेली आणि आता अमोल मोडक वेगवान गोलंदाज अमोल मोडक. आता विथ द स्पीड अमोल मोडकची बॉलिंग असणार तर विथ द बॅट स्पीड अमोल या खेळाडूची बॅटिंग असणार. अमोल वर्सेस अमोल सेकंड ओव्हरला इथून स्टार्टअप करतो अमोल मोडक. पहिला बॉल सुंदर फटका आणि त्या ठिकाणी फिल्डिंग होणार तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट. चांगली मॅच रंगेली यात शंका नाही. विजयभूमी संघाने देखील सुरुवात चांगली केली आहे. 13 धावा 1 ओव्हर आणि 1 चेंडू समाप्त झाल्यानंतर आणि एकच विकेट आउट झाली. सलामी भूमिकेत गेलेला अमोल जो स्ट्रायकर एंड वरती त्याची विकेट अत्यंत महत्वाची आहे चिक्कू 11 वावलेलीसाठी कारण सध्या त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत टीम साठी. फटका या ठिकाणी आणि योगेश कांबळे यांच्या हातामध्ये ही कॅच. गुड कॅच अँड ओपनिंग बॅटर अमोल इथून माघारी परतेल. विकेट आले अमोल मोडकच्या खात्यात आणि दुसरा धक्का येतो विजयभूमी या संघाला. आता 2 खेळाडू आउट झालेत. धावा येत आहेत रन्स येत आहेत पण विकेट आउट होते. त्या विकेट वाचवाव्या लागतील आणि त्यासाठी एक बॅलन्स इनिंग खेळणारा फलंदाज विजयभूमीचा मैदानाच्या आतमध्ये रवाना होईल. नवीन बॅटर प्रांशू मैदानाच्या आतमध्ये. प्रांशू साठी हा चेंडू समोर ठेवला अमोल मोडकने. डॉट बॉलची फेक झाली. थांबवावं लागणार आहे विजयभूमी या संघाला कारण या संघाचा फलंदाजीचा प्रत्येक फलंदाज एक चांगल्या स्टाईलने बॅटिंग करतोय कारण कॉन्फिडन्स या टीम कडे. कारण चिक्कू 11 वावलेलीचा खेळ त्यांनी अद्याप बघितला नाही आणि चांगल्या कॉन्फिडन्सने खेळतात. फटका चांगला आहे फलंदाज प्रांशूचा. चेंडू या ठिकाणी वेगवान चाललाय. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू ढकललाय. चांगली फिल्डिंग झाली. गुड फिल्डिंग आणि 2 रन्स इथून कंप्लीट. विजयभूमी टीमचा स्कोर आहे आतापर्यंत 15 धावा. अमोल मोडकने 4 बॉल कंप्लीट केलं. धावा खर्च केला अवघ्या 4 आणि प्रांशूचा फटका गॅप शोधण्याचा प्रयत्न होता प्रांशूचा. त्याला माहिती आहे की जर आपण त्या ठिकाणी फटका खेळला तर रन्स मिळतील आणि त्या 2 रन्स मात्र प्रांशूच्या खात्यामध्ये. फटका भारी आहे. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतोय. वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमारेखा पार. प्रांशूच्या बॅट मधून आले बाउंड्री. टीम विजयभूमीचा स्कोर पोहोचलाय 19 या धावा संख्येवरती आणि अमोल मोडकच्या षटकातील चेंडू संपले ते मात्र 5. प्रांशूचा फटका यावेळेस गलीमधून काढलाय चेंडू सीमा पार. ठोकला प्रांशूने चौकार. षटक संपलंय बॅक टू बॅक बाउंड्रीजने.
आणि टीम विजयभूमीचा स्कोर आहे 2 ओव्हर आणि 23 धावा व फलकावरती आहेत त्या मात्र टीम विजयभूमीच्या. प्रांशुने 2 बॅक टू बॅक बाउंड्रीज लगावल्या आणि जिथे असं वाटलं होतं की अमोल मोडकचं षटक भारी पडतंय तिथे शेवटच्या 2 बाउंड्रीजने खरं तर शेवटचा चौकार अगदी फिल्डरच्या बाजूने होता आणि तो चौकार अडवणं थोडं कठीण होतं कारण मागे आउटफील्ड फास्ट आहे, थोडासा स्लोप आहे आणि त्या कारणास्तव 2 बाउंड्रीज आल्यानंतर टीमचा टोटल स्कोर आतापर्यंत झालाय तो मात्र चिकू 11 वावलेले आता करावा लागतोय कारण एका बाजूला विजयभूमीने जरी 2 बॅटर गमावले असले तरी स्कोर मात्र अर्थात सरासरी मात्र 11 पेक्षाही जास्त आहे आणि ती कुठेतरी थांबवावी लागणार आहे. 11च्या आतमध्ये या टीमला आणावं लागणार आहे कारण कालचा दिवस आम्ही पाहिला प्रत्येक मॅच मध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी. खरं तर काल मालेगाव संघाच्या अमोल भोईरने 14 चेंडू मध्ये 53 धावा अर्थात पहिली 50 अमोल भोईरने काल या मैदानाच्या आतमध्ये दाखवली. त्यानंतर अमोलने दुसऱ्याच मॅच मध्ये 25 धावांची इनिंग देखील खेळली. 11 षटकार अमोल भोईरने टोकले पण सेकंड राऊंड मध्ये मालेगाव संघाला नेरळपाडा संघाने पराभूत केलं आणि सेमी मध्ये दाखल झाला तो मात्र नेरळपाडा अंजप या संघाला पराभूत करून. आजचा दिवस सुरुवात चांगली झाली आहे. विजयभूमीने देखील चांगली स्टार्टिंग आणि धनराज कांबेरे हा पॉवर वावलोली संघाचा गोलंदाज आता 3ऱ्या षटकामध्ये आलाय. थोडस गेम प्लॅन चेंज केला, नवीन टीमचा अंदाज नव्हता, आता 2 ओव्हर मध्ये अंदाज घेतल्यानंतर आपल्या टॉप क्लास बॉलरला अर्थात कर्णधाराने स्वतः हे षटक हातामध्ये घेतला आणि थांबवाय विजयभूमीला कारण स्कोर सध्या 11 पेक्षाही जास्त सरासरीने धावतोय आणि या रन रेटला देखील कंट्रोल करायचा आणि टीमचा एक कॉन्फिडन्स देखील वाढवायचा त्यासाठी धनराज. पहिला बॉल, व्हाट अ शॉट, खतरनाक शॉट, सीमा पार विजयभूमीचा फलंदाज प्रभाकरचा हा षटकार. पावर आहे आधी प्रांशूची आणि त्यानंतर प्रभाकरची. पी फॅक्टर विजयभूमीचे 2 आणि दोघांनीही आता बाउंड्रीज वरती टार्गेट केलंय. फलंदाजांनी एकच लक्ष ठेवलंय की आता चेंडू सीमा पार धाडायचा आणि धनराज वरती या पहिला षटकार आलाय तो प्रभाकरचा. पुन्हा एकदा प्रयत्न प्रभाकरचा ऑन साइडला प्रयत्न भरपूर झाले आणि या ठिकाणी एका टप्प्याने चेंडू सीमा रेखा पार. पंचांचा निर्णय आलाय, इथून मिळतोय तो चौकार. सॉलिड परफॉर्मन्स. आता एका मागोमाग एक फटके इथून चढवतायत ते मात्र विजयभूमीचे फलंदाज आणि टोटल स्कोर आता पोहोचलाय तो मात्र 33 या धावसंख्येवरती. 33 धावसंख्या धावा फलकावरती झाली आहे आणि खरं तर या खेळाडूंना थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. मस्ट निडेड विकेट पाहिजे ती मात्र टीम चिकू 11 वावलेलीला कारण अजूनही इनिंगचे टोटल बॉल बाकी आहेत ते 10. गोलंदाज सय्यद धनराज कांबेरे समोर पुन्हा ऑन साइडला आणि चेंडू सीमा पार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून फलंदाज प्रभाकरच्या बॅट मधून आला हा सिक्सर. वंडरफुल शॉट. कमाल फलंदाजी मध्ये करतोय प्रभाकर आणि स्कोर पोहोचला 39 या धावसंख्येवरती. 39 ऑन बोर्ड आणि 3 बॉल धनराज कांबेरेचे 3ही बॉल वरती बाउंड्री झाल्या. त्यामुळे आता थोडा का होईना पण एक आपल्या फलंदाजीचा जो काही परफॉर्मन्स आहे तो विजयभूमीने दाखवलाय. 6:30 वाजता प्रॅक्टिस सुरू करतात आणि त्याचं काय प्रात्यक्षिक असतं ते मैदानावरती प्रॅक्टिकली दाखवलं ते विजयभूमीने. ऑन टाइम प्रॅक्टिस करणं, सकाळचं सत्र गाजवणं आणि आता मॅच देखील सकाळच्या सत्रामध्येच आहे. कदाचित या टायमिंगचा जो काही लक फॅक्टर आहे तो त्यांना मिळत असावा. वाह, आणखीन एक फटका आणि त्या ठिकाणी मिळतोय झटका. गुड कॅच. फलंदाज आउट. प्रभाकर साठी टाळ होऊन जाऊ द्या. जबरदस्त बॅटिंग त्याने केली आणि धनराज कांबेरेने 3 चेंडू नंतर मात्र प्रभाकरला इथून माघारी पाठवलं. कॅच आउट स्वरूपात बाद झाला आणि 39 धावसंख्येवरती फलंदाज इथून आउट झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो मात्र बंटी. नवीन फलंदाज बंटी मैदानाच्या आतमध्ये चाललाय. धावसंख्या ती 39. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक करणारा एक चेंडू धनराजने टाकलाय.
यस ऋषिकेश हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. धनराज कांबरे पुन्हा एकदा बॉलिंग साठी सज्ज. समोर समोर चेंडू बॅक टू द बॉलर होता. पाचवा चेंडू 2 बॉल डॉट आले. 39 ऑन बोर्ड. कमबॅक केलं धनराज कांबरेने. त्याला माहिती आहे की इथून समोरच्या टीमला हवी होण्याची चान्स आपण देऊ शकत नाही कारण स्कोर सध्या 39 आणि धनराजचा हा देखील शेवटचा बॉल असणार आहे. आणि ओव्हर नंबर 3 पंचांनी षटक संपल्याचा इशारा केला. ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हर 13च्या ऍव्हरेजने मात्र 39 धावा झाल्यात विजयभूमी या संघाच्या. आधी कल्पेशने षटक टाकलं पहिलं. धावा दिला त्याने 11. त्यानंतर अमोल मोडक आला त्याने धावा दिल्या 12 आणि तिसरी ओव्हर टाकली धनराज कांबेरेने त्याने धावा दिल्या त्या मात्र 16. 11, 12, 16 अशी धावा संख्या 3 गोलंदाजांनी खर्च केली. टोटल 39 पर्यंत धावा झाल्या. काल खरं तर 50 पार धावा जेव्हा जात होत्या तेव्हा चेसिंग करणं थोडं कठीण जात होतं कारण कालही षटकार भरपूर आले. पण जी क्वालिफायची मॅच झाली अंजप संघाला 10 बॉल 35 ची गरज असताना मिलिंद मिनमिनेने जे 4 बॉल मध्ये 4 षटकार खेचले. सामना 2 बॉल 6 चेंडूंचा बनला. पण त्यानंतर रनआउटची विकेट गेली आणि सामना सिद्धिविनायक नेरलपाडा या संघाच्या खात्यामध्ये गेला आणि नेरलपाडा संघ आज सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आजच्या 8 टीम मधून जो क्वालिफाय होईल तो मात्र नेरलपाडा संघाची सेमीफायनलची मॅच खेळेल. पहिला सामना जिंकणं महत्वाचं आहे कारण पहिला सामना जिंकला तर सेकंड राऊंड मिळेल आणि शेवटचा ओव्हर मध्ये आलाय तो मात्र नयन चांगला बॉलर टाकतो आणि विकेट घेण्यामध्ये देखील तो भरपूर माहिर आहे आणि पहिलाच बॉल सर्कलच्या आतमध्येच आहे. कव्हर पॉइंट कडे चेंडू आहे. छोटा खेळाडू आहे पण फिल्डिंग भारी करतोय. 1 रन. 40 धावा झाल्यात. 5 चेंडू बाकी आहेत नयनचे. एका ओव्हर मध्ये 5 विकेट सुद्धा नयन या बॉलरने एकदा मिळवल्या होत्या. त्यामुळे हे 5ही चेंडू डॉट टाकण्याची कॅपॅसिटी आहे नयन मध्ये आणि ती कॅपॅसिटी त्याला पेश करावी लागेल मैदानाच्या आत. फटका खेळाडू दूर नाही पण दुसऱ्यासाठी निघालाय फलंदाज. थ्रो जाईल तोपर्यंत 2 कंप्लीट आहेत. 2 चेंडू 42 धावा. षटकार चौकार थांबवले दादा चिकू 11 वावलोलीने. सिंगल डबल ने स्कोर सध्या चालला विजयभूमीचा 42. 42 धावा फलकावरती आहेत आणि नयनचा हा तिसरा बॉल आहे. सुंदर चेंडू नयनचा. डॉट बॉलची फेक. 3 बॉल संपले. खरं तर धनराज कांबेरेने जे मागचे 3 बॉल डॉट काढले ना नयनने देखील 3 मध्ये 3च दिल्या. जे मागच्या 6 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा आल्यात त्या खरं तर विजयभूमीसाठी थोड्या नुकसानकारक आहेत. आणि इथून चांगला बॉल नयनचा. आणखीन एक भारी चेंडू टाकलाय. 4 बॉल संपलेत. धावा फलकावरती धावा आहे त्या 42. गोलंदाजांनी पुनरागमन केलं पूर्णपणे पहिल्याच इनिंग मध्ये. आपल्या बाजू मध्ये जे काही विनिंग पर्सेंटेज आहे ते वाढवलेत वावलोलीने कारण 4 चेंडू संपलेत आणि धावा दिल्या तर नयन अवघ्या 3. 5वा चेंडू फटका ऑन साइडला. धनराज पोहोचलाय बॉल पर्यंत. फेक करेल तोपर्यंत दुसरी धाव देखील इथून केली आहे पूर्ण. 44 धावा. 44. आता शेवटचा लास्ट बॉल या इनिंग मधला. विजयभूमीचे सर्व खेळाडू आता फिल्डिंग साठी सज्ज होतील कारण हा नयनचा शेवटचा बॉल आहे आणि 44 अर्थात 50च्या आतमध्ये स्कोर आहे आणि फिनिशिंग टच देईल का खेळाडू. इथे देखील एकच सिंगल. दोन कंप्लीट केल्या. तिसरी साठी देखील निघाले आणि इथून धावा मिळतो 6. स्कोर झाला 44 होत्या. 50चा स्कोर विजयभूमीचा आणि 51चं टार्गेट. 51चं टार्गेट इथे असेल ते मात्र चिकू 11 वावलोलीला. 1 रन होती तिथे धावा मिळाल्या 6. अशा टोटल 50चा स्कोर करून आता 51चं टार्गेट इथून चेस करावं लागेल चिकू 11 वावलोलीला.
तर पहिल्या सामन्याची पहिली इनिंग कंप्लीट झाली. 50 धावा उभारल्या विजयभूमी या संघाने आणि 51 धावा चेस करायच्या त्या मात्र चिक्कू 11 वावललीला. आमचे ऑफिशियल अंपायर या ठिकाणी उपस्थित झाले संदीप शिनारे सर आणि त्याचबरोबर मिलिंद कोळंबे बारडी येथून या ठिकाणी दाखल झाले. सर आपलं सहर्ष स्वागत. तर यानंतर होणारा सामना आहे शिवशक्ती कडाव वर्सेस उमरोली. तर शिवशक्ती बाबा उमरोली हे दोन संघ इथे उपस्थित झाले असतील. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनने या ठिकाणी रिपोर्टिंग करा. शिवशक्ती कडाव वर्सेस श्रीपती बाबा उमरोली असा यानंतर होणारा सामना. 51 धावा इथून चेस करायच्यात. कडाव संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. सहर्ष स्वागत आहे टीम शिवशक्ती कडाव आणि श्रीपती बाबा उमरोली संघ या ठिकाणी लवकरच उपस्थित होईल आणि त्यानंतर पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. 51चं टार्गेट इथून चेस करायचं आहे. 51चं टार्गेट इथून चेस करायचं आणि चिक्कू 11 वावलेलीला आता अटॅकिंग बॅटिंग इथून करावी लागणार आहे विजयभूमी टीमच्या अगेन्स्ट. एक्कावन्न धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे आणि विजयभूमी संघाने आपली फिल्डिंग इथून सेट केलेली आहे. सलामीच्या भूमिकेत चिक्कू 11 वावलेली संघाचा स्टार फलंदाज रिव्हर्स शॉट फेमस योगेश कांबेरे दादा आणि त्यांच्या साथीला मात्र हार्ड हिटर आक्रमक फलंदाज म्हणजे अमोल मोडक. दोनही फलंदाज 51 धावांचं टार्गेट माइंड मध्ये घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले. विजयभूमी संघाचा फिल्डिंग मधला दबदबा कसा राहील हे पाहणं तेवढंच उत्सुकतेचं आहे. कारण या संघामध्ये खरं तर 11 खेळाडूंचं जे ताळमेळ जे सध्या बॅटिंग मध्ये दिसलं. 50 धावा त्यांनी उभारल्या. एक चांगला स्कोर त्यांनी उभारला 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. जरी या मैदानावरती षटकार चौकार जात असले तरी देखील चिक्कू 11 वावलोली सारख्या संघाच्या विरोधात चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि आता त्याच संघाच्या विरोधात बॉलिंग साठी पहिला बॉलर इथून सज्ज होतोय आणि टीम वावलेले आणि टीम विजयभूमीला आपण सेकंड इनिंग साठी देखील शुभेच्छा देऊया. आणि श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली संघ या ठिकाणी आपण आला असाल तर त्वरित रिपोर्टिंग करा. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in आणि स्टार टेनिस वर्ल्ड च्या माध्यमातून YouTube लाईव्ह ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर आमचे कॅमेरामॅन पुंडलिक शिंगोले हे खरं तर काल नाईट ड्युटी कडून या ठिकाणी उपस्थित झाले. पुंडलिक शिंगोले यांचं खरं तर आम्ही मनापासून कौतुक करतो कॅमेरामॅन. त्याचबरोबर आदरणीय प्रदीप कोळंबे दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतो प्रदीप कोळंबे यांना की सर आपण स्टेजवर येऊन असं नसतं बाबा. भाजपा नमो चषकामध्ये प्रदीप कोळंबे दादांचं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर फलंदाजीच्या भूमिकेत जे ओपनिंगच्या पोझिशन मध्ये स्ट्रायकर एंड वरती खरं तर सर्वांचे लाडके कर्जत तालुक्यातील कार्यसम्राट सरपंच म्हणून देखील योगेश कांबेरे दादांची ओळख आहे. मैदानाच्या आतमध्ये ऍज अ प्लेयर रिव्हर्स शॉट फेम खरं तर योगेश कांबेरे दादांचा रिव्हर्स शॉट म्हणजे किती वेगवान गोलंदाज असला तर रिव्हर्स शॉट खेळण्याची ताकद
कॅपॅसिटी आणि फुल ऑन पोटेन्शियल असणारा फलंदाज म्हणजे योगेश कांबेरे. मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहे आणि नकुल बॉलिंग साठी तयार आहे. पहिला बॉलर नकुल. गेम इज ऑन. 51 चा टार्गेट, 51 टू विन. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल नकुल या बॉलरचा. पहिला चेंडू नकुलचा. भरपूर टाइम होता, टाइमिंग जुळलं नाही या चेंडूवरती आणि पहिला चेंडू डॉट. खूप टाइम होता. खरं तर त्या उंचावरून आलेल्या चेंडूवरती टाइम करणं थोडं लेट झालं आणि तिथे पहिला बॉल डॉट. तर स्क्रीनच्या समोर खुर्ची घेऊन आतमध्ये त्याने कृपया मागे जावं. धन्यवाद धन्यवाद. लगेच आमचा व्हॉलेंटियर मागे गेला. ही शिस्त आहे खरं तर आमच्या व्हॉलेंटियरची. पहिला चेंडू नकुलचा थोडा खराब होता पण बाल बचावले नकुल. दुसरा चेंडू योगेश कांबेरेच्या बॅट मधून. चेंडू सीमारेखा पार. ओव्हर दी रोप ठोकला योगेश कांबेरेने. षटकार समोर दिला, टायमिंग दिलं आणि योगेश कांबेरे यावेळी मिस्टेक त्यांनी केली नाही. ठोकला सिक्सर नकुलला. आता थोडीशी तारांबळ विजयभूमी या संघाची. 11च्या 11 खेळाडू आता मनामध्ये विचार करत असेल की समोर पहिलाच षटकार ठोकलाय विरोधी टीमच्या ओपनिंग बॅटरने, त्यामुळे त्यांच्या बॅटिंगची ताकद काय असेल याचा अंदाज विजयभूमी संघाला आला असेल. नकुल खरं तर पहिला चेंडू देखील षटकार किंवा चौकाराचा होता पण त्यावेळी थोडासा टायमिंग मिस झालाय. पण आता यावेळेस योगेश कांबेरेने परफेक्ट शॉट खेचला तो षटकार. पुन्हा एकदा ताकद आणि चेंडू हवेत पकडली कॅच. विकेट इथून येईल पहिली. योगेश कांबेरे इथून आउट. सुंदर फटका योगेश कांबेरेचा आणि त्याने मात्र ताकद तर भरपूर लावली होती पण चेंडू उंच गेला आणि उंच चेंडूवरती योगेश मात्र इथून कॅच आउटच्या स्वरूपात आउट होत असताना अनपेक्षित विकेट होती. अविश्वसनीय अशी विकेट होती. असं वाटलं नव्हतं की या फटक्यावरती योगेशची कॅच होईल. षटकाराचं चित्र निर्माण झालं होतं पण कॅच पकडली आणि पहिली विकेट इथून आउट झाली ती मात्र चिकू 11 वावलोलीची. नवीन बॅटर प्रशांत. नकुलचा चेंडू प्रशांतच्या बॅट मधून फटका. चेंडू सीमा रेखा पार. आलाय बाउंड्री अर्थात मिळतोय चौकार आणि गोलंदाजाला वॉर्निंग. असे चेंडू आपण वारंवार टाकू शकत नाही. पंचांकडून ती वॉर्निंग या ठिकाणी देण्यात आलेली. 4 बॉल धावा झाल्या तर 10. स्कोर मात्र चांगला आलाय चिकू 11 वावलोलीचा. 4 चेंडू आणि 10 धावा. विजयभूमी करणार कोचेस भरपूर आहेत या संघामध्ये. सातत्याने गायडन्स. 4 चेंडू 10 धावा. चांगली बॉलिंग आहे. विकेट कमावली त्याने एक. पुन्हा नकुलचा चेंडू. यावेळेस देखील सीमारेखा पार. ठोकलाय तो चौकार. पंचांनी घोषित केला नो बॉल. सातत्याने चेंडू उंचावरून टाकत होता नकुल आणि पंचांनी यावेळेस वॉर्निंग दिल्यानंतर नो बॉल घोषित केला आणि 5 धावा. टोटल स्कोर पोहोचलाय 15. चांगले चेंडू टाकत होता नकुल पण नो बॉल इथून पंचांनी घोषित केला कारण सातत्याने बाउन्स होते. तिसरा बाउन्स होता खरं तर आधी देखील आणि आता फ्री हिट असेल नेक्स्ट बॉल वरती. 4 चेंडू आणि धावा झाल्यात 15. प्रशांत खरं तर जागेवरून जरी खेळला तरी षटकार चौकार खेचेल असे चेंडू त्याच्या समोर आहेत. फ्री हिट आहे. फुलटॉस आणि प्रशांतच्या बॅट मधून चिक्कू 11 वावलेलीचा प्रशांत ठोक सिक्सर. रन्स संपले चेंडू 5. पॉवर प्ले मध्ये विकेट जाऊन देखील एक डॉट बॉल येऊन देखील 21 धावा आहेत त्या चिक्कू 11 वावलेलीच्या 5 चेंडू मध्ये. 2 चेंडू वेस्ट केले होते तरी देखील 21 धावा झाल्यात 5 चेंडू मध्ये. काय बॅटिंग आहे चिक्कू 11 वावलेलीची.
आणि शेवटचा चेंडू आहे नकुल या गोलंदाजाचा. प्रशांतच्या बॅट मधून लास्ट बॉल वरती देखील अटॅक आणि षटकार ठोकत प्रशांतने चिकुईलोन वावलोलीचा स्कोर पोहोचवला. तो मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये 27. आता चेंडू राहिलेत 18. विजयासाठी धावा पाहिजे 24. 18 बॉल आणि 24. नकुलने भरपूर टायमिंग दिलं. प्रत्येक बॉल वरती एक टाइम भेटत होता फलंदाजाला, पण एका ओव्हर मध्ये 27 धावा ठोकून काढल्या. आता 2 ओव्हरच्या आतमध्ये मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न चिकुईलोन वावलोली करेल हे 100%. पण 18 बॉल मध्ये 24 जर इथून डिफेन्स करायचा तर विजयभूमीला आपला एक चांगला बॉल इथून वापरणं गरजेचं आहे. तर शिवशक्ती कडाव संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली, आपण लवकर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. तर आता जे आमच्या व्हॉलेंटियर प्रेम गोमारे गणेश रसाल दादा यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आयवा कॅश साठी. प्रेम आपण ते 100 रुपये घेऊन जा. सर्व व्हॉलेंटियर साठी आता 100 रुपयाचा कॅश प्राइज गणेश रसाल दादा यांच्याकडून असेल. भाजपा नमो चषकामध्ये आता आमच्या व्हॉलेंटियरलाही पैसे कमावण्याची मोठी संधी आहे. तर प्रेम आपण 100 रुपये घेऊन जा लगेच. आणि आता 18 बॉल 24 इथून चेस करायच्यात. गोलंदाज नवीन. पहिलाच बॉल अमोल मोडकचा थेट कॉमेंट्री बॉक्सच्या वरून काढलाय हा षटकार. अमोल इज ऑन फायर नाऊ. प्रशांत इज ऑन फायर नाऊ. विजयभूमी सध्या आपला कॉन्फिडन्स लो करत असताना, लँग्वेज थोडी खचलेली दिसताना, कारण आता विपक्षी टीमने हल्ला बॉल केला. उंचावरून फटके आले जिथे खेळाडूंना मुवमेंट करण्याची देखील चान्स देत नाहीयेत. आणि आता गोलंदाजांचा जो काही गर्दनकाळ ठरतायत हे फलंदाज. स्कोर आता पोहोचला तो 33 या अंकावरती. 33 धावा झाल्यात. आता 8 धावा करायच्या 17 बॉल मध्ये. फुल टॉस अमोलच्या बॅट मधून वन मोर सिक्सर. 2 इन अ रो. बॅक टू बॅक धडाका. बॅटिंगचा धमाका आणि स्कोर या षटकाराने पोहोचलाय तो मात्र 39 या अंकावरती. आता धावा पाहिजे तिथून 12. 16 चेंडू 12 धावा. बॅटिंग मध्ये 50 धावा उभारल्या. असं वाटलं की बॉलिंग मध्ये थोडं चिकुईलोन वावलोलीला. त्यानंतर सुरुवात इतकी चांगली झाली की एक चेंडू बॉलरच्या खात्यात गेला. योगेश कांबरेने षटकार खेचला. नंतर योगेश कांबरेचे विजयानंतर असं वाटलं की विजयभूमी काहीतरी चमत्कार करेल. पण त्यानंतर प्रशांतने जी बॅटिंग केली आणि त्यानंतर आता अमोल मोडक ही मॅच जणू याच षटकात फिनिश करण्याचा प्रयत्न अमोल मोडकचा आहे. कारण आता 12 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 16. पुन्हा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. हॅट्रिक षटकार हॅट्रिक इथून कंप्लीट करतोय मात्र अमोल मोडक. 3 इन अ रो. लगातार तिसरा षटकार. धुवाधार बॅटिंग अमोल मोडकची. चिकुईलोन वावलेल्या धावा पाहिजेत फक्त आता 6 आणि 15 चेंडू धावांची गरज. आता तो चौथा षटकार लगातार अमोल खेचणार का आणि फिनिशिंग टच देऊन विजयभूमीला परतीचा प्रवास इथून लागणार का. कारण एकच षटकार आता पाहिजे टीमला. तो देखील चेंडू ओमकारचा थोडा खराब आहे आणि व्हाईट बॉलने 1 रन मिळेल. 5 धावा संख्येची गरज आहे. श्रीपती बाबा उमरोली संघ या ठिकाणी आपण आला असेल तर त्वरित रिपोर्टिंग करा. शिवशक्ती कडाव आणि श्रीपती बाबा उमरोली या 2 संघामध्ये यानंतर होणारा सामना असेल तर कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. 5 ची गरज आहे. अमोल मोडकचा हा गगनचुंबी विजयी षटकार. चिकू 11 वावलोली संघ जिंकलाय. 2 ओव्हरच्या आतमध्ये अर्थात 10 चेंडू मध्ये 51 धावा ज्या चेस करायच्या होत्या 10 चेंडू मध्ये 52 धावा चेस करा. चिकुईलोन वावलोली अगदी दिमागदार पद्धतीने सेकंड राऊंड मध्ये दाखल झाला आणि या